धार्मिकदृष्ट्या चंद्रग्रहण अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। 2023 या वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण हे 28 ऑक्टोबर 2023 रोजी शनिवारी असणार आहे आणि योगायोगाने याच दिवशी शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा देखील आहे। चंद्रग्रहणाचा किंवा ग्रहांच्या गोचर किंवा वक्री होण्याचा किंवा वक्री मार्गी होण्याच्या या घटनांमुळे आपल्या मानवी जीवनावर चांगला आणि वाईट अशा दोन्ही पद्धतीचा परिणाम होत असतो। आणि यंदाच्या वर्षीचं शेवटचं हे जे चंद्रग्रहण आहे हे 28 ऑक्टोबरला होणार आहे। या दिवशी 30 वर्षांनंतर जवळजवळ हे चंद्रग्रहण होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। त्यामुळे चंद्रग्रहणाच्या दरम्यान आपल्याला काही गोष्टी करणं टाळलं पाहिजेत किंवा काही गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी इंद्र, लक्ष्मी, विष्णू आणि कुबेर यांची पूजा केली जाते। मग चंद्रग्रहण असताना ही पूजा कशी करायची, कोणत्या वेळेत करायची, ज्यामुळे आपल्याला पूजेचं पूर्ण फळ प्राप्त होईल याचबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा शनिवारी 28 ऑक्टोबर रोजी पहाटे 4:17 सुरू होईल। कॅलेंडरमध्ये तुम्हाला उत्तर रात्री 4:17 असा वेळ दाखवलेला आहे आणि उत्तर रात्री म्हणजेच रात्री झाल्यानंतरचा वेळ जो असणार आहे तो, आणि म्हणूनच याला पहाटे 4:17 सुरू होत आहे। यानंतर तो 29 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1:53 ही पौर्णिमा असणार आहे आणि शनिवारी म्हणजेच 28 ऑक्टोबरला मध्यरात्री 1:06 हे चंद्रग्रहण सुरू होणार आहे आणि 29 ऑक्टोबरला मध्यरात्री 2:22 हे चंद्रग्रहण असणार आहे। म्हणजेच शेवटचं चंद्रग्रहण हे अश्विन महिन्याच्या शरद पौर्णिमेच्या दिवशी असणार आहे। परंतु या चंद्रग्रहणाच्या दरम्यान दुपारी 3:15 पासून हा सूतक कालावधी चालू होणार आहे। ग्रहण संपेपर्यंत हा सूतक कालावधी चालू राहील। सूतक काळापासून चंद्रग्रहण होईपर्यंत कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही। त्यामुळे ग्रहण काळात नकारात्मक शक्तींचं वर्चस्व सुरू होतं अशी सुद्धा मान्यता आहे। ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण ही अशुभ घटना मानली जाते, परंतु पंचांगानुसार हे ग्रहण 28 आणि 29 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी राहणार आहे। त्यामुळे हे ग्रहण भारतामध्ये पाहता येईल, कारण याचा प्रभाव आणि म्हणूनच याचा प्रभाव भारतातील लोकांवर त्यांच्या जीवनावर होणार आहे। मग तो चांगला, वाईट, सकारात्मक, नकारात्मक या दोन्ही दृष्टिकोनातून होणार आहे। 2023 मधलं हे दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण असणार आहे। हे चंद्रग्रहण अगदी आंशिक ग्रहण आहे, कारण याचा कालावधी हा 1 तास 18 मिनिटांचा असणार आहे। ग्रहण हे रात्रीच्या 3ऱ्या प्रहरात असल्यामुळे 3 प्रहर आधी म्हणजेच शनिवारी 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:14 पासून ग्रहणाचे वेध तुम्हाला पाळायचे आहेत। बालकांनी, यानंतर वृद्ध व्यक्तींनी, अशक्त, आजारी व्यक्तींनी आणि गर्भवती स्त्रियांनी शनिवारी सायंकाळी 7:41 पासून ग्रहणाचे वेध पाळायचे आहेत। वेधामध्ये तुम्हाला भोजन करायचं नाही, मलमूत्र विसर्जन करायचं नाही आणि ग्रहण स्पर्श, ग्रहण मोक्ष आणि ग्रहण मध्य मी दिलेल्या वेळेनुसार होणार आहे। यानंतर गरोदर स्त्रियांनी रात्री 1:05 ते 2:23 हा ग्रहण काळ चालू असल्यामुळे या काळामध्ये तुम्हाला झोपायचं नाही, पाणी प्यायचं नाही, मलमूत्र विसर्जन करायचं नाही। याशिवाय आणखी काही गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत आणि या कालावधीमध्ये तुम्ही करू शकता ते म्हणजे नामस्मरण। देवाचं जास्तीत जास्त नामस्मरण तुम्हाला करायचं आहे। देवांचे कोणतेही ग्रंथ, कोणतेही पुस्तक तुम्ही वाचू शकता। या कालावधीमध्ये तुम्हाला जेवढं जास्त जमेल तितके जास्त जप आणि जाप्य तुम्हाला चालू ठेवायचे आहेत। ग्रहणाच्या मोक्षापर्यंत तुम्हाला वेध पाळायचे आहेत। वेध काळामध्ये स्नान, देवपूजा, नित्यकर्म, जपजाप्य, श्राद्धकर्म इत्यादी कर्म केली जाऊ शकतील। त्यामुळे जर तुम्हाला देवी लक्ष्मी, विष्णू यांची मूर्ती किंवा प्रतिमा तुमच्याकडे असेल तर या दिवशी तुम्हाला नक्कीच यांची पूजा करायची आहे।
इंद्रदेवाची प्रतिमा मूर्ती नसेल तर एखादी चिकनी सुपारी तुम्ही इंद्रदेवाची प्रतिमा म्हणून स्थापन करू शकता आणि त्याची पूजा करू शकता. कुबेर देवाची मूर्ती जर तुमच्याकडे असेल किंवा प्रतिमा असेल तर त्याची पूजा करा आणि नसेल तर एखादी सुपारी कुबेर देवतेच्या नावाने तुम्ही पूजा करू शकता. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, देवतेला तुम्ही जे काही नैवेद्य दाखवणार आहात, खिरीचा प्रसाद म्हणा किंवा दूध साखरेचा नैवेद्य म्हणा, हे जे काही दाखवाल यामध्ये तुळशीपत्र आठवणीने टाका. कारण यावेळी चंद्रग्रहण असल्यामुळे चंद्रग्रहणाची सावली आपल्या प्रत्येक गोष्टींवर पडणार आहे. घरातील अन्नपदार्थ किंवा पिण्याचे पाणी या सर्वांमध्ये तुम्हाला तुळशीपत्र टाकून ठेवायचं आहे. आपणा सर्वांना माहीत आहे, शरद पौर्णिमेच्या रात्री लोक चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध आटवतात आणि मग रात्री खुल्या आकाशाखाली ते ठेवत असतात की जेणेकरून चंद्राची सावली त्यामध्ये पडावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा या खिरीचं सेवन केलं जातं, या दुधाचं सेवन केलं जातं. या दिवशी चंद्राच्या किरणांमुळे अमृतवृष्टी होते असं मानलं जातं आणि चंद्रप्रकाशामध्ये हे दूध ठेवल्यामुळे हे दूध अमृतासारखे होत असते, अशी धार्मिक श्रद्धासुद्धा आहे. त्यामुळे शरद पौर्णिमेला चंद्रग्रहण होणार आहे आणि यामुळे या कालावधीमध्ये तुम्ही चंद्राच्या सावलीमध्ये दूध तापवू नये किंवा आटवू नये. कारण या कालावधीमध्ये सुतक कालावधीसुद्धा असणार आहेत. याशिवाय वेदसुद्धा चालू राहणार आहे. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट प्रामुख्याने टाळायची आहे. शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर विहार करत असते आणि ज्या घरामध्ये प्रकाश आणि स्वच्छता असते या घरावर ती आपला आशीर्वाद करत असते. त्यामुळे शरद पौर्णिमेच्या रात्री लोक आपल्या घराचे दरवाजे उघडे ठेवतात. जर तुम्ही जास्त काही करू शकला नाहीत तर किमान घरामध्ये प्रकाश आणि घराची स्वच्छता नक्की ठेवा, ज्यामुळे देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशातच दूध का बरं तापवलं जातं? अशी मान्यता आहे की चंद्र हा 16 कलांनी भरलेला असतो आणि शरद पौर्णिमेलाच कोजागिरी पौर्णिमेला ह्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अगदी अनन्य असं महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वी तलावावर वास करत असते असं सुद्धा सांगितलं जातं. चंद्रापासून निघालेल्या शीतल आणि जे किरणं निघतात यांचं महत्त्वसुद्धा अगदी अधोरेखित केलं गेलं आहे. आता आपण बघूया कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत. हिवाळ्यामध्ये गरम दूध पिणं आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. तुम्हाला जाणवत असेल की आता नुकतंच थोडी थंडी सुरुवात झालेली आहे आणि या दिवसामध्ये गरम दूध पिणं आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानलं जातं. मात्र या दिवशी चुकूनसुद्धा तुम्हाला दारूचं सेवन करायचं नाही, ते अशुभ मानलं जातं. शरद पौर्णिमेच्या दिवशी चुकूनसुद्धा तुम्हाला पैशाचे कोणतेही व्यवहार करायचे नाहीत. या दिवशी कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला कर्ज द्यायचं नाही. यामुळे तुमच्या घरातली लक्ष्मी निघून जाते, लक्ष्मीचा कोप तुमच्यावर होतो आणि तुमच्या घरातली लक्ष्मी इतरांकडे निघून जाते. शरद पौर्णिमेच्या दिवशी शवासन्य महिला जर तुमच्या घरी आली किंवा एखादी कुमारी मुलगी जर तुमच्याकडे आली तर तिला रिकाम्या हाताने कधीही परत जाऊ नका. शक्य झाल्यास त्या सवासणीची ओटी भरा, किमान तिच्या हातावर साखर तरी द्या किंवा लहान मुलीला काहीतरी खाऊ नक्की द्या. मात्र रिकाम्या हातांनी त्यांना जाऊ देऊ नका. गरोदर स्त्रियांनी चंद्राच्या सावलीत जाऊ नये, यासाठीच गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये. कारण ग्रहणाचा गर्भातील मुलावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या कालावधीमध्ये गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणसुद्धा पाहायचं नाही आणि घराबाहेर पडायचं नाही. चंद्रग्रहणाच्या वेळी देवाचं ध्यान तुम्हाला करायचं आहे, मंत्र जप करू शकता, परंतु मंदिरात जायचं नाही, कारण त्यासाठी तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागेल. चंद्रग्रहणाच्या दरम्यान शिळं अन्न खाऊ नका. चंद्रग्रहणाच्या काळात तुळशीची पानं शिजवलेल्या अन्नामध्ये, दुधामध्ये, दह्यामध्ये तुम्हाला घालून ठेवायचे आहेत. त्यामुळे चंद्रग्रहणाचा परिणाम याच्यावर जास्त होत नाही. या काळामध्ये झाडं आणि झुडपांना हातसुद्धा लावायचा नाही आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिला स्वतःसोबत एखादा नारळ ठेवायचा आहे. यामुळे ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावापासून आई आणि बाळ दोघांचंही संरक्षण होईल आणि नंतर हा दुष्प्रभाव झालेला नारळ तुम्हाला वाहत्या नदीमध्ये सोडून द्यायचा आहे. या काळामध्ये गरोदर महिलांनी चुकूनही तीक्ष्ण वस्तूंना, धारदार गोष्टींना हात लावायचा नाही. चाकू, कैची यांसारखा वापर तुम्हाला करायचा नाही.
तर मग मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.